आतापर्यंत रोटेशनल मोशन चॅप्टरचे आपण 13 क्वेश्चन्स कंप्लीट केल्या फिजिक्सचे. 14वा क्वेश्चन घेऊ आपण. रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन of a body. Radius of gyration of a body about an axis. About an axis at a distance of 0.12 meter from its center. From its center of mass. From its center of mass is 0.13 meter. Find the radius of gyration. Find the radius of gyration. Find the radius of gyration about a parallel axis passing through its center of mass. Passing through its center of mass. Passing through its center of mass. Radius of gyration of a body about an axis at a distance of 0.12 meter from its center of mass is 0.13 meter. Suppose एक रिजिड बॉडी आहे, याचा हे सेंटर ऑफ मास आहे, याच्या अबाउट एक ऍक्सिस असेल समजा, ते मोमेंट ऑफ इनर्शिया मी कन्सिडर करतो IC. सेंटर ऑफ मास पासून 0.12 मीटरवर 0.12 मीटरवर एक पॉइंट आहे समजा O. त्या पॉइंटला रेडियस ऑफ गायरेशन K0 आहे 0.13 मीटर. याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया, या पॉइंटच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया मी कन्सिडर करतो I0. तर आपल्याला काढायचं आहे फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अ पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास. या ऍक्सिसच्या अबाउट रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला काढायचं आहे. गिवन डाटा काय दिले ते एक वेळेस आधी लिहून घेतो. आपल्याला इथं पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करावं लागते. पॅरलल ऍक्सिस थेरमला सेंटर ऑफ मास पासून जे परपेंडिक्युलर डिस्टन्स राहते त्याला आपण गृहीत धरता h इथं दिलंय 0.12 मीटर. सेंटीमीटर मध्ये लिहून घेतलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपं जाते. त्याला आपण म्हणू शकता 12 सेंटीमीटर. त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एन ऍक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 0.12 मीटर फ्रॉम इट सेंटर ऑफ मास इज. रेडियस ऑफ गायरेशन त्या पॉइंटला मी गृहीत धरलो O, KO येते 0.13 मीटर, त्यालाच आपण म्हणू शकता 13 सेंटीमीटर. फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अ पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास. KC आपल्याला काढायचं आहे. KC आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. बाय पॅरलल ऍक्सिस थेरम I0 equal to IC plus mh square. By parallel axis theorem, I0 equal to IC plus mh square. आता I0 चा फॉर्म्युला रेडियस ऑफ गायरेशनच्या टर्म्स मध्ये m K0 स्क्वेअर इक्वल टू m KC स्क्वेअर प्लस mh स्क्वेअर m K0 स्क्वेअर, m कॉमन घेतो, हे होईल KC स्क्वेअर प्लस
एच स्क्वेअर एम कॅन्सल होईल. आपल्याला के नॉट के सी काढायचं आहे. के नॉट स्क्वेअर इक्वल टू के सी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. के नॉट स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर इक्वल टू के सी स्क्वेअर. के नॉट ची व्हॅल्यू आहे 13 सेंटीमीटर, दॅट इज 13 स्क्वेअर मायनस एच आहे 12 स्क्वेअर इक्वल टू के सी स्क्वेअर. 13 स्क्वेअर येते 169 मायनस 144 इक्वल टू के सी स्क्वेअर. 169 मायनस 144 ते होईल 25 इक्वल टू के सी स्क्वेअर. दॅट इज के सी स्क्वेअर इक्वल टू 25. के सी इक्वल टू अंडर रूट ऑफ 25 ते येईल 5 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अ पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास आले 5 सेंटीमीटर. त्यालाच आपण मीटर मध्ये जर लिहिलात 5 सेंटीमीटरला तर ते होते डिवाइड बाय 100 करावं लागते. के सी इक्वल टू 0.05 मीटर. चला लिहून घ्या. हे होता क्वेश्चन नंबर 14. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15. Question number 15. An energy of 500 joule. An energy of 500 joule is spent to increase the speed of wheel. Increase the speed of wheel. Increase the speed of wheel from 60 rpm to 240 rpm. 60 rpm to 240 rpm. Calculate the moment of inertia. Calculate the moment of inertia of the wheel. Calculate the moment of inertia of the wheel. An energy of 500 joule is spent. एनर्जी कशासाठी स्पेंड करायला? त्याची स्पीड वाढवण्यासाठी. म्हणजे ते एनर्जी जे स्पेंड झाली ते आहे कायनेटिक एनर्जी. लक्षात असू द्या. गिवन डाटा. जे एनर्जी स्पेंड झाली ते आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इथं दिलंय 500 जूल. is spent to increase the speed of wheel from 60 rpm. N1 दिलंय 60 rpm. याला रिव्होल्यूशन पर सेकंड मध्ये आणण्यासाठी डिवाइड बाय 60 करावं लागेल. ते येईल रिव्होल्यूशन पर सेकंड. दॅट इज 1 रिव्होल्यूशन पर सेकंड. N2 इक्वल टू 240 rpm. 240 डिवाइड बाय 60 रिव्होल्यूशन पर सेकंड. हे होईल 4 रिव्होल्यूशन पर सेकंड. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द व्हील. आहे आपल्याला काढायचं आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन वी हॅव. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येते हाफ आय ओमेगा स्क्वेअर. इथं स्पीड इन्क्रीज व्हायली म्हणजे चेंज इन स्पीड व्हायला आपल्याला फायनल मायनस इनिशियल स्पीड घ्यावं लागते. कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ आय ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर
कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ I ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर हे होईल. कायनेटिक एनर्जी डिनॉमिनेटरचा 2 इकडे आणतो. ट्वाइस ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू I इंटू ओमेगा 2 च्या जागी मी 2 पाई n2 लिहू शकतो. तुम्हालाही माहिती आहे अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला ओमेगा इक्वल टू आहे 2 पाई n. सर्क्युलर मोशन पासून आपण बघत यायला हे फॉर्म्युला मायनस ओमेगा 1 च्या जागी येईल 2 पाय n1 स्क्वेअर 2 इंटू कायनेटिक एनर्जी दिलंय आपल्याला 500 I इंटू हे होईल 4 पाय स्क्वेअर n2 स्क्वेअर मायनस 4 पाय स्क्वेअर n1 स्क्वेअर 1000 इक्वल टू I इंटू 4 पाई स्क्वेअर मी कॉमन घेतो इथं उरते n2 स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर 1000 डिवाइड बाय 4 पाई स्क्वेअर इंटू n2 स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर इक्वल टू I दॅट इज I इक्वल टू 4 250 चा होईल 250 डिवाइड बाय पाई स्क्वेअर पाय आहे 3.142 चा स्क्वेअर इंटू n2 आहे 4